सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता मंजू मस्त गाणे ऐकून तिथे एन्जॉय करत असते, पण पूर्वा मॅडमला देखवत नाही. आणि पूर्वा मॅडम म्हणतात की बंद करा हे सगळं काही तुझे नाटकं. काय चाललंय का हे सगळं पोलीस स्टेशनसमोर. तर आता मंजू म्हणते की असं करू शकत नाही तुम्ही. तर आता पूर्वा मॅडम राग तिथून निघून जाते. तर इकडे आता जो पप्प्या आहे, पप्प्याला मंजू म्हणते की लाव रे पप्प्या, चल गाणे मोठ्या जोऱ्या आवाजात आणि चल चहा ठेव आपला. तर आता लगेच इकडं पूर्वा पाटील आतमध्ये येते. तर इकडं जो सत्य आहे तो मस्त त्या सॉन्गवरती मस्त डान्स करत असतो, खूप नाचत असतो. तर आता लगेच तो खूप एन्जॉय करत असतो त्या गाण्याचा. तर आता तिथे जी ही आहे पूर्वा पाटील, ती म्हणते की तू इथे नाचू नाही शकत पोलीस स्टेशनमध्ये, जेलमध्ये कोणी नाचलेलं ऐकलं आहे का तू. तर आता लगेच सत्या म्हणतो की का नको नाचू मी इथे. तर आता ते म्हणतात की नाही नाचायचं पोलीस स्टेशनमध्ये. तर आता सत्या म्हणतो की कुठं लिहिलं आहे का, कोणता कलम आहे सांगा बरं मला, की कायद्याने जेलमध्ये नाचू नये असं. आणि सत्या पुन्हा नाचायला लागतो. पूर्वा पाटील राग आता तिच्या केबिनमध्ये येते आणि तिच्या साहेबांना फोन करते. म्हणते की साहेब, हे आपल्या याच्यामध्ये जेलमध्ये तो नाही का सत्यजित सुर्वे, अहो तो इथे डान्स करतोय, नाचतोय खूप इथे, काय करायचं त्याचंवालं. तिथे बाहेर टपरीवर गाणे लावले मोठ्या आवाजात. तर आता लगेच म्हणतात की एवढं सांगायला मला फोन केला का, अहो तुम्हाला कळत नाही का काही, काय फोन करता एवढं छोट्या छोट्या कारणासाठी. अहो तुम्ही DYSP आहे आणि मी कोण आहे. अहो तुम्हाला कळलं पाहिजे काही, तुम्ही काय करताय, कशाला फोन करताय एवढं कारणासाठी असं म्हणतात. आणि आता लगेच ते म्हणतात की तुम्ही तुमचं तिकडे मिटून घ्या, मला वेळ नाही आहे तुमची तिकडे भांडणं मिटायला तिथे येण्यासाठी. आणि हे बघा, ते कुठं काही कलम नाही आहे की डान्स करू नये जेलमध्ये, असं काही कुठं लिहिलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्ही यावरती काहीच करू शकत नाही असं ते त्या पूर्वा पाटीलला बोलतात. तर इकडे आता ज्या मम्मी साहेबांच्या असतात घरी, त्या म्हणतात की जी ही असते सपना, ती म्हणते की मम्मी साहेब, अहो तुमची ती सून कुठे गेली, एक जाऊबाई कुठे गेल्या, उद्या दिसत नाही आहे घरात सकाळपासून. तर आता ते म्हणते की कुठे गेली काय माहिती, सगळी कामं केली का बघ बरं तिने घरातली, की कामं ठेवून गेली आहे, बघूच आपण तिच्याकडे. तर आता लगेच ती TVवर बघते, धूळ नसते सगळीकडे बघते. ते म्हणते की अहो सगळं आवरून गेले आहेत, घरात काहीच नाही आहे, असं काहीच दाखवायला नाही की त्यांनी काम केलेलं नाही आहे ते. अहो सगळं आवरून गेले, आता काय करायचं आपण. तर आता लगेच ती म्हणते की जाऊ दे मग, आता काय करणार आहे आपण तरी. आता त्या बोलत असतात, त्या म्हणतात की हिला शोधू काढावं लागेल, कुठं गेली आणि कुठं नाही असं म्हणत असते. तर इकडे आता जी मंजू आहे, ती मंजू आता तिथे पप्प्याच्या टेबलवर चहा पीत बसलेली असते. आणि ती आता पप्प्याला एक चिठ्ठी लिहिते आणि पप्प्याजवळ ती चिठ्ठी सजत देते. म्हणते पप्प्या ही चिठ्ठी घेऊन जा रे. आणि पप्प्या आता ती चिठ्ठी घेऊन जातो तिकडे पोलीस स्टेशनमध्ये. सत्याला त्यांना चहा घेऊन गेलेला असतो तेव्हा. आणि तो आता सगळ्यांना चहा देतो. आणि आता तो सत्याला म्हणतो, सत्या चहा घेणार आहे. सत्या म्हणतो की नको मला चहा. तर आता लगेच पप्प्या म्हणतो की सत्य दादा स्पेशल आहे, चहा घ्या. तर आता लगेच सत्या म्हणतो स्पेशल. तर तो म्हणतो की हो, हे बघ मंजूने तुझ्यासाठी चिठ्ठी दिली आहे. तर आता लगेच तो चिठ्ठी बघतो. त्याच्या सत्याला दोघांना चिठ्ठी लिहिली असते सत्यासाठी मंजूने. ती चिठ्ठी वाचून सत्याला खूप आनंद होतो. तो म्हणतो की अरे पप्प्या, पण मला हे दे ना, पेन दे ना, रिप्लाय देण्यासाठी काहीतरी करावं लागेल ना. तर आता रिप्लाय देण्यासाठी तो पेन देतो. आणि आता सत्य त्याच्या खाली लिहितो आणि आता पुन्हा ती चिठ्ठी पप्प्याकडे देतो. आणि पप्प्या आता पुन्हा चिठ्ठी घेऊन मंजूकडे येतो. मंजू आता खूप खुश असते. तर आता ती चिठ्ठी बघते. ती आता पप्प्याला म्हणते, तिथे जे असतात ते काका येतात, पोलीस स्टेशनमधले हवालदार येतात. ते म्हणतात की यांच्यासाठी चहा दे पप्प्या, आणि मला एक पेन आणि काय फाईल दे. आणि आता मंजू ती फाईल घेते. त्या फाईलमध्ये सगळीकडे आय मिस यू, आय लव्ह यू सत्य असं लिहिलेलं असतं. आणि ती फाईल आता ती त्या काकाकडे देते, त्या हवालदारांकडे. आणि ते आता आतमध्ये घेऊन जायला निघतात. तर इकडे आता सत्याचे वकील आतमध्ये आलेले असतात. आणि ते पूर्वा पाटीलशी बोलत असतात, म्हणत असतात की हे बघा, मग आमचा असेल सत्या, तुम्ही याच्या खोटे हे केले आहेत, त्यांना तुम्ही लवकर इथून सोडा. इतके दिवस तुम्ही त्यांना जेलमध्ये नाही ठेवू शकत, काही चूक केली होती त्यांनी एवढी मोठी की तुम्ही त्यांना जेलमध्ये ठेवताय. आणि म्हणतात की आम्ही त्यांना सोडण्यासाठी आलो आहे, सगळ्या फाईल बरोबर आहेत का बघून घ्या. आणि ते म्हणतात की बघा बरं फाईल बरोबर आहेत का. सगळेजण बघतात, तर म्हणतात की हो, फाईलमध्ये काही चूक नाही आहे. आणि सत्याला आता जेलमधून सोडतात. तर तिकडं जी मंजू आहे ती सत्याला नेण्यासाठी लगेच तिथे आलेली असते. ती म्हणते सत्य चल, मी तुला घ्यायला आले आहे. आणि आता सत्याला घेऊन ती जायला निघते. तर आता लगेच सत्य म्हणतो की काय पूर्वा पाटील मॅडम, तुम्हाला म्हटलं होतं वाघमारे म्हटल्यावर मी लय दिवस इथे राहूच शकत नाही, तुमच्यासमोर काळ उडत जाईल म्हटलं होतं ना. हे काय चाललंय बघा. मंजू सत्याचा हात धरून त्याला बाहेर घेऊन जाते. तर इकडे पूर्वा पाटील मॅडमला खूपच राग येतो. ती आता दणादणा हातपाय त्या द्यायला लागते. तर इकडे आता मंजू आणि सत्य दोघेजण मस्त ते टपरीवर चहा पीत बसत पप्प्याच्या.
आणि ती आता त्यांना बघण्यासाठी येते. ते दोघे चहा पित असतात. मंजू म्हणते जा मॅडमला पण दे पप्या चहा असं म्हणते. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट आहे बघायला. चॅनलला सबस्क्राईब करा.